गुड मॉर्निंग गाईस. मला सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग हे झाडांचं काम करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात, इथे हे अबोलीचं झाड आहे आणि इथे साईडला हे पनीर फुलाचं झाड आहे. तर पनीर फुल म्हणजे डायबिटीजसाठी हे आयुर्वेदिक औषध आहे. आणि ह्या ज्या 2 कुंड्या होत्या तर या बेडरूममध्ये बेडरूमच्या खिडकीमध्ये मी कपडे सुकत टाकण्यासाठी 2 पाईप लावले होते. त्या पाईपावरती मी ह्या 2 कुंड्या हँगिंग म्हणून ठेवल्या होत्या. पण झालं काय, जी स्टिक असते ना ती स्टिकच तुटली, म्हणजे हँगिंग स्टिक तुटली. तर त्याच्यामुळे मग ही जी 2 झाडं आहेत तर मी ही झाडं दुसऱ्या कुंड्यांमध्ये मला ट्रान्सफर करून घ्यायची आहेत. तर ह्या 2 कुंड्या आहेत. तर या कुंडीमध्ये मी पनीर फुलाचं झाड ॲड करणार आहे आणि दुसऱ्या कुंडीमध्ये मी अबोलीचं झाड ॲड करणार आहे. तर हे तुम्ही झाड बघू शकता. हे झाड मी माझ्या मैत्रिणीकडून, म्हणजे तिच्याकडून मी बी घेतली होती. ती बी लावली. त्या बीपासून हे रोप आलेलं आहे. आणि तिच्याकडे ते झाड शोपीस म्हणून खूप छान दिसायचं. तर म्हणून मी सुद्धा तिच्याकडून ती बी घेतली आणि मी सुद्धा बी लावली. त्या बीपासून हे रोप तयार झालेलं आहे. नंतर मला कळलं की अरे हे तर पनीर फुलाचं झाड आहे, हे मला आईने सांगितलेलं आहे. तर बघू आता पुन्हा जशा याच्या बिया मोठ्या होतील वगैरे, ज्या सुकतील तेव्हा कळेल. पनीर फूल हे आयुर्वेदिक आहे. खास डायबिटीजसाठी हे औषध आहे. तर इथे मी अशा पद्धतीने ही झाडं लावून घेतलेली आहेत. तर मी तुम्हाला सांगेन की मी महिन्यातून 2दा झाडांची माती मोकळी करते, त्यांना खत टाकते आणि कधीकधी फांद्या समजा खूप जास्त मोठ्या झाल्या असते त्या कट करत असते. आता हा जो खत आहे तर हा खतसुद्धा मी आता सगळ्या झाडांना थोडा थोडा ॲड करणार आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की ना, मी फांद्या कट करते कारण झाडांना पाहिजे तशी स्पेस नसते, कारण आपण खिडकीमध्ये झाडं लावलेली असतात म्हणून. तर आता मी ह्या सगळ्या झाडांना खत टाकणार आहे. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल. आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे शनिवार, तर आज न्यायचा हाफ डे आहे. तर त्यामुळे न्यायचा टिफिन वगैरे असं काही नाही आहे. तर आता मला पटापट किचनमध्ये जाऊन जेवणाची तयारी करायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघितलं असेल की मी सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग जे झाडांचं जे काम आहे ते मी काम करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला हे माहिती आहे, जेव्हा हे आपण
किचनची खिडकी असू दे किंवा बेडरूममधली खिडकी असू दे किंवा हॉलमधली बाल्कनी असू दे, आपण जेव्हा तिथे झाडं लावतो तेव्हा घरामध्ये थोडीफार माती होतीच होती. मग त्यानंतर मग ती आपल्याला पुन्हा साफ करावी लागते. तर म्हणून मी काय करते, अंघोळीच्या अगोदर मी झाडांचं काम करून घेते आणि ना मी 15-20 दिवसातून झाडांची माती ती वर खाली करते. इवन त्यांना खत टाकते, पाण्याचा स्प्रे वगैरे मारते. तर हे 15 दिवसातून चालूच असतं. आणि एक गार्डन स्प्रेसुद्धा भेटतो, तो सुद्धा मी अधूनमधून मारत असते झाडांना. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि माझं अजूनही थोडं काम पेंडिंग आहे. तर बघू आता ते कसं काय होईल. म्हणजे झाडांचंच काम आहे, ती झाडं मला फक्त ट्रान्सफर करायची आहेत. इथे मी तुम्हाला दाखवेल. इथे जी किचनची जी खिडकी आहे, किचनच्या खिडकीमध्ये ना एक डबल टगरीचं झाड आहे, ते पूर्ण वरती गेलेलं आहे. तर मला ते एवढं वरती जाऊन द्यायचं नाही वगैरे, कारण ते झाड जर मोठं झालं ना तर ते मला खिडकीतून बाहेर काढता नाही येणार, म्हणजे आतमध्ये घेता नाही येणार. तर तेच विचार करते की ते जे झाड आहे ना ते मी बेडरूमच्या खिडकीमध्ये ट्रान्सफर करेल. बेडरूम जे खिडकी आहे तिथे ट्रान्सफर करेल. आणि किचनमध्ये तुम्ही बघितलं असेल, बेडरूमच्या खिडकीमध्ये जे आळूची पानं आहेत ती मी इथे किचनच्या खिडकीत लावणार आहे. म्हणजे आळूच्या पानांचं जे झाड आहे ते मी या किचनच्या खिडकीत लावणार आहे. तर अशी मला झाडं थोडे ट्रान्सफर करून घ्यायची आहेत, कारण ते जे डबल टगरीचं जे झाड आहे ते मोठं आहे, खूप मोठं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आधी पटापट किचनमध्ये जाऊन जेवणाची तयारी करते, कारण मला ज्ञानेशला म्हणजे जेवायला देऊन त्याला स्कूलमध्ये नेऊन सोडायचं आहे. आणि ना म्हणजे सगळ्यांचं ना सगळ्यांचं असं एक रुटीन असतं की बाबा सकाळी उठलं ना, सगळं पटापट आवरलं ना की आधी जेवण किंवा टिफिन हे तुम्हाला करावंच लागतं. म्हणजे ना यापासून मोकळीक नाही, तुम्हाला जेवण करायचंच आहे आणि तुम्हाला टिफिनसुद्धा बनवायचाच आहे. तसं चला पटापट सुरुवात करूया जेवणाला. तर मी इथे किचनमध्ये आलेली आहे आणि दिवाबत्तीसुद्धा झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता त्या किचनच्या खिडकीमध्ये हे डबल टगरीचं असं झाड आहे. हे जे झाड आहे पूर्ण खिडकीच्या बाहेर गेलेलं आहे. पण नंतर हे झाड जर मोठं झालं तर मला हे काढताना खूप प्रॉब्लेम होईल, म्हणून मला हे झाड बेडरूमच्या खिडकीमध्ये ट्रान्सफर करायचं आहे, कारण तिथे बेडरूमच्या खिडकीमध्ये खूप मोठी स्पेस आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, ह्या कुकरमध्ये मी स्टीम राईस करून घेतलेला आहे. आणि आता आपण इथे चणे आणि वाटाणे याची उसळ करणार आहोत. तर मी माझ्यासाठी भाकरी करणार आहे आणि ज्ञानेश मोस्टली फक्त टिफिनला चपाती भाकरी घेऊन जातो, बाकी इतर वेळेस त्याला घरामध्ये खाण्यासाठी त्याला राईस लागतो. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी कांदा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी खोबरा, आलं, लसूण, मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर आपण हे सगळं ग्राइंडरमध्ये ॲड केलेलं आहे आणि त्याची छान मस्त अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आणि हे ग्राइंड करताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. आपल्याला फक्त खोबरा आणि आलं, लसूण, मिरची याचं वाटण करून घ्यायचं आहे, पण ते पूर्णपणे सुकं वाटण करायचं आहे, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. कुकरमध्ये मी तेल ॲड केलेलं आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी जिरं राई ॲड केलेलं आहे. जिरं राई ॲड केल्यानंतर आपल्याला कांदा ॲड करायचा आहे. तुम्ही थोडं तेल बघू शकतात माझं, कारण मी ना आता 2-3 दिवसापूर्वी पप्पा आले होते ना, तर मी भजी तळली होती, तर त्यामुळे तेलाचा थोडा कलर असा डार्क असा दिसतोय. कांदा ॲड करायचा आहे, त्याचबरोबर आपलं टोमॅटो ॲड करायचा आहे. छान मस्त हे फ्राय करायचं आहे. आणि जेव्हाही आपण कांदा ॲड करतो ना तेव्हा तुम्ही त्यामध्ये मीठ ॲड करा चवीनुसार, कारण मिठामुळे कांदा लवकर शिजतो. आता यामध्ये आपल्याला हळद आणि गरम मसाला ॲड करायचा आहे. त्याचबरोबर इथे मी 2 चमचे मसाला वापरलेला आहे. हे सगळं छान मस्त आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा टोमॅटोची छान मस्त ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. आणि आपण जे सुकं वाटण केलं होतं ते आपल्या यामध्ये ॲड करायचं आहे. आता हे वाटण ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, ते पाणी आपल्या या कुकरमध्ये ॲड करायचं आहे. पुन्हा एकदा छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. आणि या वाटणाला ऑइल सुटेपर्यंत म्हणजे 10 मिनटं आपण मंद गॅसवरती हे छान मस्त शिजून द्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी तांदूळ आणि
आपलं नाचणीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि नाचणीचं पीठ असं एकत्र पीठ घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने मी मिक्स पिठाची भाकरी करणार आहे आज। तर इथे मी पाणी खूप असं उकळतं पाणी घेतलेलं आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे उकळतं पाणी आपल्या यामध्ये ॲड करायचं आहे। पाणी अगदी थोडंच ॲड करायचं आहे, जास्त नाही। तर मी अशा पद्धतीने हे सगळं पीठ या गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपलं जे वाटण होतं त्या वाटणाला छान मस्त असं ऑइल सुटलेलं आहे आणि आपलं कांदा टोमॅटो आणि वाटण याची छान मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता हे जे चणे आणि वाटाणे जे आहेत तर हे आपल्याला या कुकरमध्ये ॲड करायचे आहेत। तर हे जे चणे वाटाणे आहेत मी काल रात्री भिजत टाकले होते। पूर्ण रात्रभर आपल्याला हे म्हणजे जवळजवळ 7 ते 8 तास आपल्याला हे कडधान्य पाण्यात भिजत टाकायचं आहे आणि मग त्यानंतर मग आपले हे जे कडधान्य आहे भाजीसाठी तयार असतात। तर तुम्ही इथे बघू शकतात मी चणे वाटाणे ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड करून कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे। तर मी मोठ्या गॅसवरती 4 शिट्ट्या देणार आहे। 4 शिट्ट्यामध्ये आपली आमटी तयार झालेली असेल। तर तुम्ही इथे बघू शकता आपली आमटी इथे तयार झालेली आहे आणि यामध्ये मी पाण्याचा अजिबात वापर करणार नाही। जर तुम्हाला रस्सा हवा असेल तर तुम्ही यामध्ये पाणी वापरू शकतात, जसा रस्सा हवा तसं त्यानुसार। तर इथे आपला स्टीम राईससुद्धा तयार झालेला आहे आणि इथे मी नाचणीच्या भाकरीसुद्धा केलेल्या आहेत। एक भाकर तव्यावरती आहे तर काही भाकरी ताटात आहेत। गुड इव्हिनिंग गाईस, संध्याकाळची वेळ आहे। तर आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत। मी 15 मिनिटानंतर ज्ञानेशला शाळेतून आणायला जाईल, म्हणजे 4:15 वाजता। तर आज थोडी गंमतच झाली। ती गंमत म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? आज आहे सॅटरडे। आज ज्ञानेची फुल डे स्कूल होती, पण मला माहिती नव्हतं। आणि तुम्हाला माहिती आहे मी बुधवारी पप्पांच्या जोडीला गावाला गेली होती, कारण ती झाडं होती, ती झाडं मला घेऊन जायची होती म्हणून। आणि पण बुधवारी ज्ञानी ज्या दिवशी अब्सेंट होता त्या दिवशी त्यांच्या हँडबुकमध्ये लिहून दिलं होतं, म्हणजे जी डायरी असते त्या डायरीमध्ये लिहून दिलं होतं की 13 तारखेपर्यंत हाफ डे असणार आहे आणि फक्त सॅटरडेला फुल डे स्कूल असणार आहे, हे लिहून दिलं होतं। आणि हे मला माहिती नव्हतं। जेव्हा ज्ञानेश गुरुवारी स्कूलमध्ये गेला तेव्हा आणि नंतर मग स्कूलमध्ये गेल्यानंतर मला कळलं की आज हाफ डे स्कूल आहे। तर मग ठीक आहे, पण आज सॅटरडे आहे, आज फुल डे स्कूल आहे, हे मला नव्हतं माहिती। आज स्कूलमध्ये जेव्हा मी ज्ञानेशला सोडवायला गेली तेव्हा मला माहिती पडलं की आज फुल डे स्कूल आहे आणि आज स्कूल हाफ डे आहे असा माझा विचार होता आणि त्या हेतूने मी त्याला डबा दिलाच नाही। त्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये आली होती, आता करायचं काय। तर मग इथे शाळेच्या समोर एक वडापावची गाडी होती। मी तिथे एक वडापाव म्हणजे पेपरमध्ये नाही रॅप करून दिला। मी त्यांच्याकडून एक कॅरी बॅग घेतली, त्या कॅरी बॅगमध्ये टाकला आणि त्या मावशींना फक्त सांगितलं की माझा मुलगा या वर्गात आहे, तुम्ही फक्त नेऊन द्या वगैरे। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत। खूप टेन्शनमध्ये आली होती आणि मग लिटरली माझी एक मैत्रीण होती, तर आम्ही दोघे थोड्या गप्पा वगैरे मारता 2 तिथेच वाजले आणि नंतर मग मी घरी आली। घरी येता मला 2:15 वाजले। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत। तर पण खूप छान वाटलं, मैत्रिणीसोबत टाईम स्पेंड केला मी। तर मी तुम्हाला आता एक गोष्ट दाखवणार आहे। इथे तुम्ही बघू शकतात बास्को मिनी मॅरेथॉन फॉर स्कूल स्टुडंट्स। तर ज्ञानेशच्या शाळेतून
ज्ञानेश डॉन बॉस्को या स्कूलमध्ये जातो. त्या स्कूलमध्ये दरवर्षी डिसेंबर किंवा जानेवारी या दोन्ही महिन्या म्हणजे डिसेंबरच्या एंडिंगला किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये शाळेची मॅरेथॉन असते. त्या मॅरेथॉनमध्ये म्हणजे 1ली ते 10वी सगळी मुले पार्टिसिपेट करतात. तर तुम्ही इथे बघू शकता ज्ञानेशला ही सॅक दिलेली आहे आणि ही सॅक खूप सुंदर आहे, मला खूप आवडली. आणि आता या सॅकमध्ये काय काय आहे मी तुम्हाला दाखवणार आहे, पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट पण सांगणार आहे. ती गोष्ट म्हणजे अशी की या सॅकमध्ये ज्ञानेशला एक कॅडबरी होती. तर ती जेव्हा ज्ञानेशनी शाळेतून आल्याबरोबर ही सॅक ओपन केली तर त्यांनी चॉकलेट खाऊन टाकला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्याला ना एक असं हे भेटलं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये स्केल, पेन्सिल, इरेजर, शॉर्पनर आणि ना त्याला क्रेयॉन्स, चॉक आणि त्याला पेन्सिल भेटल्या होत्या. तर त्यांनी त्या लगेच यूज केल्या, लगेच त्याच्या कंपासमध्ये त्यांनी ठेवून दिल्या वगैरे. तर आता त्यांनी त्या सगळ्या गोष्टी काढून घेतल्या. अजून बाकीचं काय काय आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता ही जी सॅक आहे, आपण ही सॅक आधी ओपन करूया. सॅक मी ओपन केलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की इथे ज्ञानेशला हा टी शर्ट भेटलेला आहे. मी खरं म्हणजे ज्ञानेशला म्हणजे तिथे ना 28, 30, 32 अशी साईज होती. तर गेल्या वर्षी ज्ञानेशला मॅरेथॉनसाठी ना म्हणजे पाहिजे ती साईज भेटतच नव्हती, म्हणजे खूपच लहान भेटत होती. म्हणून मी ह्यावेळेस 32 साईज दिली. पण हा टी शर्ट ज्ञानेशला थोडा मोठा होणार आहे याची मला फुल गॅरंटी आहे. तर बघू अजून कसं काय असेल ते. त्यानंतर त्याचबरोबर ही एक बॉटल भेटलेली आहे आणि हा एक पेपर आहे. या पेपरमध्ये काही त्यांनी सूचना वगैरे दिलेल्या आहेत यामध्ये पुढच्या भागामध्ये. तर इथे बघू शकतात हे सुद्धा मॅरेथॉनचंच आहे आणि हे ज्ञानेशचं नंबर आहे आणि या ज्या तुम्ही पिना बघू शकतात. तर या पिनांचे असे 2 बंच दिलेले आहे साईडला आपल्याला, म्हणजे 1, 2, 3, 4 अशा या पिना लावायच्या आहेत टी शर्टच्या पुढे किंवा बॅक साईडला. शक्यतो मी फ्रंट साईडलाच म्हणजे ह्या पिना लावणार आहे. ज्ञानेचं नावसुद्धा आहे ज्ञानेश भारांबे आणि तुम्ही बघू शकतात, अरे इथे नंबरसुद्धा आहे माझा. तर ओके ठीक आहे. तर ज्ञानेशला हे एवढं सगळं मॅरेथॉनसाठी जे किट भेटतं त्या किटमध्ये हे एवढं सगळं भेटलेलं आहे. तर खरं म्हणजे ज्ञानेशची उद्या मॅरेथॉन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ज्ञानेश खूप एक्सायटेड आहे मॅरेथॉनसाठी. तर आता मी पटापट चहा पिऊन घेते. ग्रीन टी आहे, थंड झाले, पटापट ग्रीन टी पिऊन घेते. तर तुम्ही इथे बघू शकतात की हा ज्ञानेशचा कराटे क्लासचा फॉर्म आहे. तर ज्ञानेशला आता ज्ञानेशने मध्यंतरी ऑरेंज बेल्टची एक्झाम दिली होती. तर आता ज्ञानेश आता उद्या म्हणजे उद्या 8 तारीख आहे, 8 डिसेंबर. तर उद्या ज्ञानेशची ग्रीन बेल्टची एक्झाम आहे. त्याचा हा फॉर्म आहे. खरं म्हणजे हा फॉर्म मला बुधवारी द्यायचा होता, पण आम्ही बुधवारी गेलो होतो गावाला, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला संध्याकाळी येण्यासाठी आणि एवढं थकलो होतो ना, त्यामुळे मी ज्ञानेशला म्हणजे बुधवारी हा क्लास नव्हता बुधवारी, पण हा फॉर्म नेऊन द्यायचा होता, पण मी काय नेऊन नाही दिला. तर बघू मी आता हाच फॉर्म नेऊन देणार आहे, कारण उद्या एक्झाम आहे ना ज्ञानेशची. तर हा ज्ञानेशचा कराटे क्लासचा ग्रीन बेल्टचा म्हणजे एक्झामचा फॉर्म आहे. तर ज्ञानेश आता ग्रीन बेल्टसाठी एक्झाम देईल. तर ज्ञानेशला म्हणजे काही दिवसांनी ग्रीन बेल्ट भेटेल. तुम्ही इथे बघू शकतात, मी इथे ही ट्रॉली बॅग घेतलेली आहे. तर ही जी ट्रॉली बॅग आहे तर ही लहान साईज आहे. तर खरं म्हणजे मी म्हणजे मला झेपेल ह्या याच्याने मी ही ट्रॉली बॅग घेतलेली आहे. म्हणजे मी ही जी ट्रॉली बॅग आहे तर म्हणजे मला हँडल करता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ट्रॉली बॅगमध्ये माझ्या आणि त्यानेच्या आमच्या दोघांचेही कपडे यामध्ये आरामात मावू शकतील.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की जेव्हाही मी बाहेर जाणार आहे तेव्हा माझ्या जोडीला ज्ञानेश तर असणारच आहे आणि मग ज्ञानेशला सांभाळून मला ही ट्रॉली बॅग हँडल करावी लागणार आहे. तर त्या हो तर म्हणून मी विचार केला की ही ट्रॉली बॅग घ्यावी आणि ही अरे एक ना तिथे एक अशी ट्रॉली बॅग होती ती खास करून ना लहान मुलांसाठी असते, जी लहान मुलं म्हणजे मोस्टली मुलं जेव्हा बाहेर जातात किंवा कुठल्या मित्राच्या घरी वगैरे जातात म्हणजे मित्राच्या गावाला वगैरे जातात तेव्हा तर ती खास करून मुलांसाठी असते. आणि तिथे ना असे या बॅगेवरती ना असं चित्र होतं, त्याच्यावरती स्पायडरमॅन वगैरे असं चित्र होतं. तर ज्ञानेशला ती बॅग हवी होती पण ज्ञानेश ती खूप महाग होती राजा. तर मी तुम्हाला ही बॅग ओपन करून दाखवणार आहे. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की कसं माहिती ही जी ट्रॉली बॅग आहे ओके पुढच्या वर्षी तू ब्लू कलरची घे. हा चालेल का? ओके तुला पाहिजे ते घे. ओके ओके तर खरं म्हणजे ना तुम्हालाही माहिती आहे आई पप्पा आता गावाला गेलेले आहेत आणि त्यामुळे गावाला जायला साधारणपणे 3 तास तरी लागतात. आणि तुम्हालाही माहिती आहे लांबचा पल्ला असेल तर साहजिकच आपण ट्रॉली बॅगच वेअर करतो म्हणजे घेतो. वेअर करणं ही गोष्ट वेगळी गोष्ट आहे, म्हणजे वापर करतो ट्रॉली बॅगचाच आपण वापर करतो. तर ही जी ट्रॉली बॅग आहे तर मी आणि आम्ही आता ज्ञानेशला क्रिसमसची सुट्टी पडणार आहे तर क्रिसमसच्या सुट्टीला आम्ही म्हणजे गावाला जाणार आहोत. तर त्यासाठी मी ही ट्रॉली बॅग घेतलेली आहे. आणि याच्या आधी मी बदलापूरला जायचे तर बदलापूर किती जास्तीत जास्त पाऊण तास लागायचा. मी पाऊण तासामध्ये बदलापूरमध्ये जाऊन इझिली म्हणजे पोचायची. तेव्हा म्हणजे छोटी बॅग असली तरी चालायची. पण आता गावाला जायचं बोललं तर आपल्याला काहीतरी असं व्यवस्थित बॅग हवी म्हणून ही ट्रॉली बॅग घेतलेली आहे. तर मी ही जी ट्रॉली बॅग आहे तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे. तर म्हणजे ही जी ट्रॉली बॅग आहे मी व्यवस्थित हँडल करू शकते. तर ह्या उद्देशाने मी ही ट्रॉली बॅग घेतलेली आहे. आणि मी हा ब्लू कलर का घेतलेला माहिती आहे का? तिथे पिंक कलरसुद्धा होता, रेड कलर होता, खूप वेगवेगळे कलर होते. पण तुम्हालाही माहिती आहे आपण जेव्हा ट्रॉली बॅग म्हणजे प्रवासासाठी यूज करतो तर तुम्हालाही माहिती आहे की आपण बसमध्ये ट्रेनमध्ये खूप सारी धूळ वगैरे असते आणि त्या धुळीमध्ये समजा आपली जी बॅग आहे थोडी मागते, थोडी धूळ पडते, थोडी खरचटते वगैरे. आणि मग विचार करा पिंक किंवा असं डार्क कलरवरती समजा काही क्रॅचेस वगैरे पडले किंवा धूळ बसली तर ते दिसताना तो कलर वेगळाच दिसतो. तर म्हणून मी हा ब्लू कलर घेतलेला आहे जेणेकरून क्रॅच जरी पडले किंवा याच्यावरती धूळ जरी पडली तरी ते दिसून नाही येणार. आणि ही जी ट्रॉली बॅग आहे ही पूर्णपणे वॉशेबल आहे, म्हणजे आपण वॉशसुद्धा करू शकतो किंवा पुसून घेऊ शकतो. तर आणि ही जी ट्रॉली बॅग आहे तर मी कल्याण स्टेशनला एक रॉयल म्हणून दुकान आहे त्या शॉपमधून मी ही ट्रॉली बॅग घेतलेली आहे आणि मला खूप रिजनेबल प्राईसमध्ये ही ट्रॉली बॅग भेटलेली आहे. तर ही जी ट्रॉली बॅग आहे तर ही ट्रॉली बॅग 2000ची होती तर त्यांनी मला 1800ला ही ट्रॉली बॅग दिलेली आहे आणि हिची 2 वर्ष वॉरंटी आहे. आता मी ही ओपन करून दाखवते. अशी ही ट्रॉली बॅग आहे आणि इथे या साईडला नंबर आहे. आणि ही जी ट्रॉली बॅग आपण उलटी लावलेली, उलटी मी हे केले सरळ ठेवते. हां अशी आहे ही ट्रॉली बॅग. आणि हे बघा हे आणि इथे सुद्धा लॉक सिस्टीम आहे. तर सिंपल आहे. हे जे बटन आहे हे थोडं तुम्हाला असं प्रेस करावं लागेल. प्रेस केलं की हे जे लॉक आहे ओपन होतं किंवा तुम्ही इथे काही नंबर दिलेले आहे त्या नंबरने सुद्धा तुम्ही हे लॉक ओपन करू शकतात. आता मी हे ओपन करते. पण ही ट्रॉली बॅग ओपन केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आतमध्ये खूप सारी स्पेस आहे
आणि याच्यापेक्षा मोठीसुद्धा ट्रॉली होती, पण कसं माहिती आहे का, या छोट्या ट्रॉलीमध्ये माझ्या आणि न्यायचे कपडे आरामात मावतील, त्याच्यामुळे म्हणून मी जास्त मोठी काय ट्रॉली घेतलेली नाही आहे. आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ना, आपण भले ट्रॉल्या मोठ्या घेतो, पण कसं ना आपल्या घरामध्ये सुद्धा ती ट्रॉली ठेवायला जागा असली पाहिजे. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे पण खूप सारी स्पेस आहे आतमध्ये, इथे सुद्धा ही स्पेस आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात की तो म्हणते थांब ज्ञानेश, तर तुम्ही इथे हे बघू शकतात. तर पप्पांना अशा टाईपच्या कॅरी बॅग खूप आवडतात, पप्पांना अशा टाईपच्या कॅरी बॅग खूप आवडतात. म्हणून पप्पांनी त्या शॉपमधून, मी जिथून ट्रॉली घेतली ना तिथूनच पप्पांनी ह्या कॅरी बॅग घेतलेल्या आहेत. याचा कपडा पण खूप छान आहे. आणि खरं म्हणजे पप्पांना ना याचं हे जे पट्टे आहेत, हे पट्टे खूप मोठे हवे होते, म्हणून मग पप्पांनी सांगितले की मला हे पट्टे मोठे हवे आहेत. तर मग ते बोलले की आम्ही कारागीरला सांगून आम्ही हे पट्टे तुम्हाला मोठे करून देऊ. तर त्यासाठी मग हे पट्टे मोठे करून घेतलेले आहेत, दोन्ही पिशव्यांचे, ही आणि ही. तर या 2 कॅरी बॅग आहेत. आणि पप्पांना अशा म्हणजे अशा पद्धतीच्या कॅरी बॅग पप्पा वापरतात, पप्पांना अशा लागतात. तर ते झालं. तर अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला की इथे तुम्ही बघू शकतात की इथे हा एक खण आहे, इथं एक नेट आहे. आणि या साईडला ना म्हणजे आतमध्ये तुम्हाला ही चैन दिसते, यामध्ये तुम्ही काही तुमचं म्हणजे ब्रशिंग वगैरे किंवा मेकअपचं वगैरे सामान ठेवू शकतात. आता मी ही चैन आतली ओपन केलेली आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकतात, यामध्ये सुद्धा आतमध्ये सुद्धा खूप सारी स्पेस आहे. तुम्ही यामध्ये कपडे ठेवून तुम्ही ही चैन तुम्ही लावू शकतात. तर आणि याच्यामध्ये कपडेसुद्धा बऱ्यापैकी आणि व्यवस्थित मावणार आहेत. या साईडला तुम्ही कपडे ठेवू शकतात. एका साईडला तुम्हाला समजा काही गिफ्ट्स वगैरे कोणाला न्यायचे असतील वगैरे, तुम्ही एका साईडला गिफ्ट्स वगैरेसुद्धा ठेवू शकतात. पण त्यामानाने माझ्यासाठी आणि दानेशसाठी ही जी ट्रॉली बॅग आहे ही म्हणजे व्यवस्थित आहे. तर मी ही ट्रॉली बॅग घेतलेली आहे. आणि मी आता ज्ञानेशला जे क्रिसमसची सुट्टी पडणार आहे, तर आम्ही क्रिसमसच्या सुट्टीला जाणार आहोत गावाला, तेव्हा मी जाताना ह्या ज्या 2 कॅरी बॅग आहे हे घेऊन जाणार आहेत. म्हणजे पप्पांना या कॅरी बॅग मी देणार आहे, त्यांच्या कॅरी बॅग. तर ही अशी ट्रॉली आहे. मला याचं मी हे पण दाखवणार आहे. तर 2 मिनटात ना, थांब ज्ञानेश. तर अशा पद्धतीची ही ट्रॉली बॅग आहे. तर आणि हिचा कलर मी असा मुद्दामून घेतलेला आहे. तर ही अशा पद्धतीची ट्रॉली बॅग आहे. आणि जरी ही म्हणजे ना ह्या ट्रॉली बॅगवरती कुठले डाग वगैरे जरी लागले तरी ना ते दिसून येणार नाही. आणि म्हणजे व्यवस्थित क्लीनसुद्धा करता येईल. आणि मी तुम्हाला सांगेन, ही जी ट्रॉली बॅग आहे तर ही प्लॅस्टिकची नाही आहे, फायबर आहे. हा तुम्ही बघू शकतात, फायबर आहे. म्हणजे याच्यावरती कोणी बसलं, म्हणजे लहान मुलगा जरी बसला किंवा इथे वरती जरी बसलं तरी ही ट्रॉली बॅग खराब होणार नाही किंवा या ट्रॉली बॅगला तड वगैरे अजिबात जाणार नाही. तुम्हाला माहिती आहे ट्रॉली बॅग ही प्लॅस्टिकची सुद्धा असते. हा बघा, ज्ञानेश बसला सुद्धा. तर ही फायबरची आहे. हां. तर तुम्ही बघितलं असेल गाईस की मी ट्रॉली बॅग घेतलेली आहे. तर खरं म्हणजे ट्रॉली बॅग मी का घेतली त्याचं कारण म्हणजे असं की आई पप्पा आता गावाला शिफ्ट झालेले आहेत. तर गावाला जाण्यासाठी साधारणपणे 3 तास लागतात, 3 तासाचा प्रवास आहे. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की कसं माहिती आहे का, ते 3 तास आणि प्लस तुम्हाला बस वेळेवरती भेटली तर ठीक, जर ती बस वेळेवरती नाही भेटली तर पुन्हा त्यामध्ये टाईम म्हणजे साधारणपणे 5 तास तरी लागतात, 4 किंवा 5 तास लागतातच लागतात. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की गावाला जायचं आहे. खरं म्हणजे आता आम्ही ज्ञानेशला क्रिसमसची सुट्टी पडणार आहे, त्या क्रिसमसच्या सुट्टीमध्ये आम्ही गावाला चाललेलो आहोत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी की लांबचा प्रवास आहे.
आणि लांबचा प्रवास करताना मला माझ्याजवळला ज्ञानेशसुद्धा असणार आहे, तर मला ज्ञानेशला सांभाळून ती ट्रॉली बॅग घेऊन जायची आहे आणि मी ट्रॉली बॅग ती आरामात मी हँडल करू शकते. आता मला सांगा तुम्ही, एका वेळेला मी 2 किंवा 3 बॅगा हँडल करू शकत नाही. पण समजा 2 किंवा 3 बॅगांचं जर सामान एका ट्रॉलीमध्ये मावतंय, तर अजून काय पाहिजे आपल्याला. आणि आपण ट्रॉली बॅग कशीही हँडल करू शकतो. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर म्हणून मी ट्रॉली बॅग घेतलेली आहे आणि आता गावाला जाणं तर राहणारच आहे. दिवाळीची सुट्टी पडली, गणपतीची सुट्टी पडली, मे महिन्याची सुट्टी पडली की अधूनमधून आम्ही जाणारच आहोत. तर तुम्हालाही माहीत आहे की गावाला खूप छान वाटतं, रिलॅक्स असं वाटतं. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट.